नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाचे वाफेवरचे पापड बनवणार आहोत. त्यासाठीची सर्व रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. अगदी झटपट तयार होतात आणि जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करू. चला तर मग. इथे मी पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवले होते. 1 तासभरच आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. हे पहा, छान असे भिजलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून बारीक करून घेऊया. अगदी थोडे थोडे घालून, थोडंसंच पाणी घालून हे आपल्याला एकसारखं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. यातीलच मी थोडंसं पाणी घालून याचे बॅटर बनवून घेते. आता इथं मी सर्व तांदळाचे बॅटर बनवून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मी पळीवर असं बोटानं करते तेव्हा ते पुसलं जातं. या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी, जास्त घट्ट नको आणि जास्तही पातळ नको. आता यामध्ये मी मीठ घालत आहे चवीनुसार आणि पांढरे तीळ घालत आहे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे जिरे देखील वापरू शकता. थोड्या प्रमाणातच करत आहे, पण ह्या वाफेवरच्या ज्या तांदळाच्या सालपापड्या आहेत या भरपूर होतात. आता मी एका भांड्यामध्ये इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. जेव्हा आपण पापड बनवायला घेणार आहे त्यावेळेस पाणी चांगलं खळखळून उकळलं पाहिजे. पाणी छान उकळलेलं आहे. अशा पद्धतीने मी इथं मोठी ताटं घेतलेली आहेत. यावरती पाठीमागच्या साईडला पळीने थोडंसं मिश्रण सोडून घ्यायचं आणि त्याला असं गोल 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 फिरवत आपल्याला पापडाचा आकार देऊन घ्यायचा आहे. जेवढं होता होईल तेवढं पातळ बनवायचं आहे हे. त्यामुळे हे वाफेवरच्या सालपापड्या लगेच वाफेवर शिजल्या जातात. याला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त पटापटा हे केलं पाहिजे आणि ताटावरचं काढताना थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग काढायचं आहे. हे पहा, एवढ्या साईजची मी इथे केलेली आहे. आता आपण लगेच यावरती ठेवूया. एक 5 ते 6 मिनटं लागतात त्याला. तिकडं ते शिजतंय, पापड शिजतात तोपर्यंत इकडं आपण दुसरी बनवून घेऊया. म्हणून मी ते 3 ते 4 ताटं घेतलेली आहेत. यावरती मी अशा पद्धतीने पटपट बनवून ठेवणार आहे. अगदी थोडंसं बॅटर यावरती ओतून आपल्याला अशा पद्धतीने हे ताट गोल गोल फिरवत त्याला आकार द्यायचा आहे. आता इथे हे आपली पहिली सालपापडी शिजलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने हडकून जातात, एकदम छान शिजतात. आता इथं आपण दुसरी ठेवूया. लगेच तयार होतात ह्या सालपापड्या. मी इथे एकटी आहे म्हणून थोडा वेळ लागतो, नाहीतरी दोघी तिघी असाल तर पटपट तयार होतात. छान असा आकार देऊन घ्यायचा. मस्त आपलं बॅटर झालेलं आहे. या तांदळाच्या सालपापड्या खूप नाजूक होतात दिसायला. हे पहा, किती छान झालेले आहेत आणि ताटावर पटापटा बनवून घेते, म्हणजे लगेच आपल्या ह्या वाफेवरच्या सालपापड्या झटपट तयार होतात. आणि मी इथे 2-4 ताटे अशी उकडून घेतलेली आहे. ती थंड होऊ द्यायची थोडी आणि मग काढून घ्यायची. हे पहा, इथं मी टूथपिक घेतलेली आहे. तुम्ही इथे सुई देखील घेऊ शकता आणि याचे काठ आपल्याला आधी काढून घ्यायचे. अगदी जाम चिटकलेलं असतं, त्यामुळे कडेचे काठ काढले ना, मग ही आपली सालपापडी अशी अलगद हळूच काढून ठेवायची आहे. मग मी आधी 2-4 ताटे अशी वाफवून घेतली आणि मग थोडंसं थंड होऊ दिली 5-6 सेकंद आणि नंतर काढून घेतली. हे पहा, कडेचं काठ सगळं आधी काढले ना, मग अगदी छान निघतात ह्या पापड्या.
खूप नाजूक आणि खूप पांढऱ्या शुभ्र असतात, कागदासारख्या. इथं अशा पद्धतीने मी इथं सुकायला घातलेले आहेत. अगदी झटपट तयार होतात. हे पहा किती छान वाफवून निघलेले आहेत. आता आपण ह्या परत काढून घेऊ. तरी 1 वाटी तांदळापासून आपल्याला इथं 50 तर पापड बनतात. पाणी एकदा उकळलेलं असतं, त्यामुळे पट 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 वाफेवर शिजून तयार होतात या पापड्या. इथं आपण सर्व पापड अशा पद्धतीने काढून घेऊया. हे पहा किती पातळ असतात, एकदम नाजूक अशा होतात. यावरती ठेवून नंतर मी हे उन्हाला वरती घालणार आहे टेरेसवर. आता आणखीन एक पापड तुम्हाला दाखवते कसा काढायचा. गरम गरम लगेच काढायला जाऊ नका, एक थोडा वेळ वाफ जाऊ द्यायची याची. मग टूथपिकनं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. मग अलगद असा हा पापड आपला निघला जातो. हे पहा आता मी दोन्ही हाताने इथे धरून काढते. एकदम छान पापड निघला जातो. हे पहा अशी दुर्डी वगैरे पालती टाकायची आणि याच्यावरती हे पापड आपल्याला ठेवायचे, म्हणजे वरती उन्हाला सुकत घालायचे आहेत नंतर. आता मी टेरेसवरती एक कागद अंथरून घेतलेला आहे आणि ते पापड मी सुकत घालत आहे. हे पहा किती छान झालेले आहेत आपले पापड. अगदी पातळ पांढरे शुभ्र छान नाजूक असे हे सालपापड्या होतात. उन्हाला आपण सकाळी कडकडीत उन्हात घातल्या, संध्याकाळी ह्या अगदी छान वाळल्या जातात, कारण खूप पातळ असल्यामुळे लगेच वाळले जातात. मी तुम्हाला दाखवते इथे 4-5 वाजता. हे पहा आपले पापड इथे सुकलेले आहेत. मस्त असे सुकून तयार झालेले आहेत आपले पापड. आणि हे तीळ लावलेले किती छान दिसतात पहा. एकदम छान असे पापड सुकून तयार झालेले आहेत इथे. चला तर मी आता हे पापड सर्व काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे पहा मी इथे घरामध्ये घेऊन आले. हे पापड किती पांढरे शुभ्र नाजूक छान असे झालेले आहेत. तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या ह्या आपण कशा तयार करायच्या हे पाहिले या व्हिडिओमध्ये. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. किती छान झालेले आहेत पहा, नाजूक किती मस्त झालेले आहेत. अगदी थोडे प्रमाणात मी इथं तुम्हाला करून दाखवलं. तुम्हाला जरी जास्त प्रमाण घ्यायचं असेल तरी घेऊ शकता, पण याला तांदूळ आदल्या दिवशी भिजत घालण्याची वगैरे काही प्रोसेस नाही. अगदी थोडा वेळच तांदूळ भिजवा, नंतर हे पापड लगेच तयार होतात. मिक्सरवर बारीक पावडर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर लगेच हे ताटावरती घालून वाफ देऊन घ्यायचे. हे पहा मी इथे तळायला सोडलेले आहेत. किती छान आणि नाजूक पांढरे शुभ्र झालेले आहेत. तळे की मस्त फुलतायत तेलामध्ये. चवीला तर अप्रतिम असे लागतात. एकदम छान नाजूक आहेत, त्यामुळे पटकन काढले पाहिजेत. अगदी छान पटपट फुलले जात आहेत. इथे मी निम्मे पापड तळून घेतले. किती छान झालेत पहा. अगदी मस्त असे फुलले आहेत. दुप्पट तिप्पट आकाराने हे पापड फुलले जातात. हे पहा किती छान झालेले आहेत.
चला तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.